हो शाहीर, तुम्हाला जास्त आले त्या दिवशी. मेंढीकोट हा खेळ बसून खेळला जातो, हा खेळ आहे पत्त्यांचा. तो बसून खेळला तो कठीण आणि कठीण. आयुष्यात परत सचिन बुवाशी हे गाणं तुम्ही गाणार नाही. आणि एवढंच कठीण देणार, फक्त मी चांगले विषय तुम्हाला ऐकवून जाणार एवढी माझी सांगतो का. अरे हुकमाचा हा छक्का बोले, हुकमाचा जर छक्का असेल ना, मेंढीकोट आपण सगळ्यांनी खेळले 4 जण 6 जण. हुकमाचा छक्का असेल, याक्याला पण मारतो, माशाला पण मारतो, रावीला पण मारतो, मेंढीला पण मारतो, है का नाही. हुकमाची धुरी असेल ती पण याक्याला मारतो. मेंढीकोटाला यांचा खेळ मेंढीकोटाचा आहे. हे आता फक्त आता काय म्हणतात माहिती आहे ना, त्याला फक्त सारवा सराव करतात. सारवा सराव, याला सारवा सराव म्हणतात. ऐका, हुकमाचा हा छक्का बोले, माझ्या पुढे ना यज्ञाची तारे, हसाला गुलाम सांगतोय रडून रडून. तुझ्या दशावर, दशावर म्हणजे मेंढीवर, तुझ्या दशावर बदाम बाशावर माझी स्पीकराणी बसली रे चढून. तुझ्या दशावर माझ्या डोक्यावर स्पीकराणी बसली रे चढून. कशाला ऐका, चार डाव मांडला बाबन पाणी, खेळात शानी ही स्पीकराणी, बघायचं गोपीला गोपीला. तुझ्या दशाला बदाम भाष्याला हुकुमाच्या राणीने कसा कापिला. दुसरी गट ऐका, तिसरी गट ऐका. हुकूम फुटला, दरवेळेस काय इष्टीचा हुकूम नसतो, कधी बदाम असतो, कधी चौपट असतो, कधी किलोवर असतो. मग हुकूम फुटला म्हणून हा उठला, तेव्हा सांगाय हुकूम फुटला म्हणून हा उठला, तेव्हा सांगायला लागला हसून हसून. परिस्थिती बघा. मग याच्या राणीची, याच्या राणीची, याच्या राणीची, याच्या राणीची वाट लावा पोरांनो बसूनच्या बसून. याच्या राणीची, याच्या राणीची वाट लावा पोरांनो बसूनच्या बसून. वा, हा मेंढीकोटचा खेळ हा उद्या खेळला जात नाही. तुम्ही हा 5 मिनिटं लगेच या, लगेच. बाकीची देत नाही कठीण. आता माझी बाकीची गाणी आहे, 2 मिनिटात देतो बघा. फक्त मोहनी मला विषय विचारलाय की रथावरती ध्वजस्तंभ आणि अर्जुनाचा रथाचा आधारस्तंभ. मित्रांनो, रामायण महाभारत काही उलटून पालटून बघा. अर्जुनाच्या रथावर ज्या ध्वजावर ज्याचं चित्र आहे, देतो मोदी नक्की. 1 मिनिट जास्त बोलला ना, 5 मिनिटं. अर्जुनाच्या रथावर ज्याचं चित्र आहे, हनुमंताचं चित्र, तुला कधी पण पटून घे, कधी पण पटून घे. अर्जुनाच्या रथावर कृष्ण त्याचा सारथी आणि अर्जुनाच्या रथाच्या झेंड्यावर हनुमंताचं चित्र होतं, म्हणून त्याला कर्ण मारू शकणार नाही. बुवा, तुला कधीही उत्तर दे. तू कुठल्याही शास्त्रात कुठल्याही याच्यात बघ, मी जे उत्तर दिले मान्य कर, खुर्ची बसून मान्य कर. खुर्ची आले, आज तुम्हाला वाघ बोलणार नाही बोलणार. बक्षीस आले पाटलांसाठी, गोपाळ पाटील बरोबर. मागे सांगितलं तर 300 रुपये आले. आता कैशीत घेत नाही ऐका, कैशीतले पैसे टिकत नाही असं चांगले घेतो. 1000 रुपये आले ऐका. पाटील ही व्यक्ती, मित्रांनो, मला सभेदारांनी सांगितले बरीचशी मंडळी या ठिकाणी बक्षो गावची भेटली. आज त्यांचे चिरंजीव या ठिकाणी सगळी मंडळी या ठिकाणी गावचे पोत आहेत, पाटील आहेत, आणि म्हणून त्यांच्यासाठी फक्त एक मुंगळा घेतो आणि कार्यक्रमाची मला जी गाणी गायची आहे ती सुरुवात करतो. म्हणायचं काय, पाटलांसाठी काय म्हणायचं?
करते मुंबई मंडळाचे अध्यक्ष रुपेश पाटील नितीन विचले. काळाने हा तुमचा त्या क्रूर काळाने हा तुमचा केला जरी अंत, क्रूर काळाने हा तुमचा. त्यांची चिरंजीवाले सगळे मंडळी आहे. क्रूर काळाने हा तुमचा. बघा जन्माला प्रत्येक जण तो मरायचा सगळ्यांना आहे म्हणून म्हणतोय क्रूर काळाने हा तुमचा केला जरी अंत. गोपाळ पाटील कीर्ती रूपादे सदैव राहतील जिवंत.